प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेजी आहे. शिंदेजी, खरं तर TV9 मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पनवेल या नगरीमध्ये आलेला आहेत आणि आपलं भव्य स्वागत देखील केलेलं आहे. आणि पनवेल नगरीमध्ये सतीश पाटील यांच्या नेतृत्वात भव्य जनसंपर्क कार्याचं उद्घाटन आपल्या हस्ते झालेलं आहे. काय सांगाल? सतीश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, शरद पवारांच्या या पक्षाचे एक निष्ठावंत अध्यक्ष आहेत. आणि मला वाटतं की आज कणबोलीमध्ये पनवेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. त्या मेळाव्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी स्वागत आमचं होतं आहे. आणि आज माझ्या हस्ते संपर्क कार्यालयाचं सतीशराव पाटील यांच्या माध्यमातून असलेल्या कार्यालयाचं उद्घाटन होतं आहे. मला वाटतं येणाऱ्या आगामी निवडणुका असतील, पक्ष संघटना बांधणीची विषय असेल, त्यावेळेला या असलेल्या कार्यालयाचा 100% उपयोग होऊन एक चांगल्या प्रकारचा पक्ष संघटना मजबूती आणि निवडणुकीच्या माध्यमातून इथून फार मोठ्या प्रकारचा चांगला निर्णय संदेश जाईल असं मला वाटतं. आणि त्यामुळे मी ह्या नवीन कार्यालयाच्या निमित्ताने माझ्या अध्यक्षाने जे कष्ट केलेत त्यांच्या आणि त्यांच्या सर्व कुटुंबाला मनापासून शुभेच्छा देतो. रोहित पवार असं म्हणतात की जे दोन चिन्ह आहेत, ओरिजिनल चिन्ह, ते आम्हालाच मिळणार आहे. एक शरद पवार गटाचं आणि एक ठाकरे गटाचं. त्यानंतर आता भाजप पुन्हा निवडणुकीच्या तयारीला लागलेली आहे, त्याबाबत काय सांगा? नाही, आम्ही कोर्टामध्ये गेलेलो आहोत. कोर्टाचा निकाल आमच्या बाजूनेच लागेल अशा प्रकारचा निश्चित विश्वास आहे. म्हणूनच रोहित पवारांनी सांगले कोर्टाचा निकाल हा आपल्या बाजूने लागेल अशा प्रकारचा त्यांना विश्वास आहे. आणि आगामी निवडणुकीच्या संदर्भामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढण्याच्या संदर्भातली मानसिकतेमध्ये आहे आणि तयारी आम्ही केलेली आहे. परंतु स्थानिक पातळीवरचे निर्णय हे आम्ही स्थानिक पातळीवर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांच्याशी चर्चा करून, वरिष्ठांशी चर्चा करून आपण निर्णय घेऊ. निवडणुका लढायच्या आणि जिंकायच्या या हेतूतून आपण काम करणार आहोत. विशेषतः सरकारच्या सध्याच्या भूमिकेवर असलेली लोकांची नाराजगी याच्या माध्यमातून आम्ही जागृती करून ह्या निवडणुकीला समोर जाणार आहोत. रोहित पवार असं देखील म्हणतात की सभागृहामध्ये कोकाटे 15 ते 22 मिनटं हे रमी खेळत होते. 22 मिनटं खेळले काय आणि 30 मिनटं खेळले काय? राजीनामा तर घेतला पाहिजे ना. राजीनामा का घेत नाही? हे सरकार, मुख्यमंत्र्यांनी फक्त मला कळलं की कॅबिनेटमध्ये मंत्र्यांना समज दिले, दम दिला. उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं ही शेवटची वेळ आहे. माझं म्हणणं, जो माणसं वारंवार चुकी करतात, या सरकारमध्ये पूर्वी जर आपण बघितलं तर पूर्वीच्या सरकारमध्ये एखाद्या मंत्र्यांच्याकडून अशा प्रकारची घटना घडली की लगेच राजीनामा मागत होते. जे राजीनामा मागत होते आज सत्ते बसलेले आहेत. आम्ही त्यावेळेला राजीनामा दिले. आज मला वाटतं मुख्यमंत्री असतील किंवा सरकार महायुतीचं चालवण्यासाठी तारेवरची कसरत आहे. त्यामुळे कोण कोणाला मानत नाही, मंत्री आमदार कोणाला मानत नाही अशी परिस्थिती आहे. काम चलाव सरकार आहे. मला वाटत नाही त्या राजीनामा घेतील. राजीनामा घेतला तर मग पक्ष सरकार अस्थिर होईल का अशी प्रकारची भीती असल्यामुळे त्याचा मला वाटतं तो प्रयत्न सुरू आहे. परंतु राजीनामा जरी दिला नाही तरी जनतेच्या नजरेमध्ये जे कोणी उतरलेले आहेत ते परत त्यांचं स्थान मिळू शकणार नाही. अमेरिकेने भारतावरती 25% टॅरिफ लावलेला आहे. टॅरिफ कसा? कर लादला आहे 25%. 25 काय 50% लावतील. सरकारच कर्जबाजारी झालेलं आहे. केंद्र राज्यामध्ये अनेक योजना आहेत. त्या अनेक योजनेच्या संदर्भामध्ये पैसे नाही आहेत. कंत्राटदार, तरुण बेरोजगारांनी ज्यांनी कंत्राट घेतले ते आत्महत्या करत आहेत. आणि मग आता पैसे कुठून काढायचे? तर मग दारू विक्री आणि अशा प्रकारचे कर लावूनच करतायत. तुम्ही बघितलं असेल मेट्रो वगैरे ह्या ठिकाणचे विकास केलेला दाखवला गेला. पण ह्या विकासाच्या पाठीमागं लोकांच्या खिशातून पैसे काढले आहेत आणि त्यातून विकास केलेला आहे. 1% नवीन घर खरेदी किंवा बांधणीच्या संदर्भातून घेतला जातो, तो मेट्रोचा घेतला जातो. डायरेक्ट घेत आहेत. म्हणजे सरकार काय करत नाही. राज्य सरकार, केंद्र सरकारने आम्ही एवढ्या प्रगती केली आहे, थोटांड आहे, लोकांच्या पैशावरही प्रगती केलेली दाखवले जाते. ऑपरेशन सिंदूर हे हा तमाशा म्हणणं याचा आम्ही निषेध करतो, देवेंद्र फडणवीस म्हणतात. असं आहे की जिथे ऑपरेशन सिंदूर असेल, पहलगाम असेल किंवा 26/11चा विषय असेल, याला राजकीय भांडवल करू नये. देश एकत्र राहिला होता. त्या एकजुटीचा विजय कोणत्या पक्षाने हे आम्ही केलं म्हणून श्रेय घेण्यापेक्षा सैन्याने केलेला आहे. मग जर तसा ते तमाशाचा निषेध करत असतील तर 26/11चा ते उल्लेख करतात. मग 26/11मध्ये त्यावेळेला झालेल्या घटनेनंतर जो हल्ला झाला होता त्याच्यावर राज्याचे मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला होता. आता मग पहलगाममध्ये जी चर्चा सुरू आहे त्या सभागृहामध्ये अनेक त्रुटी ज्या आहेत सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर मग देशाच्या पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. ते का नाही देत नाही? मग 26/11चा उल्लेख करतात, सिंदूरचा उल्लेख करतात. मग त्यांनी जो हे झालेला आहे त्याचा राजीनामा द्यायलाच पाहिजे.
खरं तर नवी मुंबईमध्ये असंख्य प्रश्न आहे. आपण देखील उद्या सिडको किंवा महानगरपालिकेवरती निषेध मोर्चा काढताय, त्याबाबत काय सांगाल? नवी मुंबई आणि सिडकोच्या माध्यमातून हा विकास झालेला आहे. या विकासाच्याकडे बघितलं असताना अनेक त्रुटी आहेत. ज्या गरजेपोटी बांधलेल्या घरांना आता नोटिसा आलेल्या आहेत. तशाच पद्धतीने आता सिडकोच्या ज्या किमती दिलेल्या आहेत त्या इतक्या भरमसाठ लावलेल्या आहेत. पंतप्रधान आवास योजनेच्या नाममात्र दरातल्या घरांना 1-1 कोटी 85 लाख 50 लाख जर घेत असतील तर त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला आहे. उद्या आम्ही मोर्चा काढलेला आहे. सगळेजण मोर्चात सामील होतील आणि तो मोर्चा घेऊन आम्ही सरकारकडं हे आम्ही दाद म्हणणार आहोत की अशाच्या पद्धतीने आम्हाला निर्णय दिला पाहिजे. खरं तर सिडकोच्या घरांचे दर हे वाढीव आहे, त्यामुळे आम्ही उद्या मोर्चा काढणार आहोत, अशी जी प्रतिक्रिया आहे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन नागनाथ शिंदेसह मी रवी खरात, TV9 मराठी, कळंबोली, पनवेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.